नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवते. 40 छातीचं कटोरी ब्लाऊज आहे. तर पेपर कटिंग पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर उंची घेतली मी 15.5, शिवून आपला 14.5 वर होऊन जातो. आता शोल्डर टाकायचं आहे आपल्याला 6 इंच. 40 छातीला शोल्डर टाकले मी 6 इंच आणि थोडंसं खाली पण मी 6 इंच घेऊन पुन्हा एकदा 6.25 वर एक लाईन आखते. 6.25 घ्या किंवा 6.5 घेतलं तरी चालते, पण 6.25 घ्या, परफेक्ट असं बसून जाते. आता आपण समोर पण 6.25 घ्यायचे. ते कशासाठी ते आता मी तुम्हाला सांगते. म्हणजे 40चा चौथा भाग बसतोय 10 इंच. तर 10 वर आपण एक लाईन आखली आणि 2 इंच आपण जी शिलाई मार्जिन घेतली ती ही लाईन आहे. थोडंफार जास्त कमी झालं तरी पण चालतंय, म्हणजे हे शिलाई मार्जिनमध्ये जास्त कमी झालं तरी चालतंय. आता आपण घेणार आहोत गळा. तर गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा. मी दोन्ही भाग एक सोबत काढते, पाठीमागचा आणि पुढचा भाग. आता हा आपला पेपर कटिंग आहे. तर मी समोरचा गळा घेते 6 इंच. 6 इंच घ्या कस्टमरच्या आवडीनुसार. जर जास्त खाली लागत असेल तर तुम्ही 6.5 घेऊ शकतात किंवा 5.5 पण घेऊ शकतात कस्टमरच्या आवडीनुसार. आता वरती मी 2.5 घेतले, तर खाली मी 3 इंच घेते, कारण गळ्याला आकार हा व्यवस्थित येऊन जातो. आता समोरचा भाग 1 इंचावर आणि पाठीमागचा भाग 1.5 इंचावर आपल्याला अशा पद्धतीने मोंढ्याला आकार द्यायचा आहे. तर याच्यापेक्षा समजा ही 12ची घडी आली तर आपण इथं 11.5ची घेतली तरी पण चालते. अर्धा इंच आपल्याला कमी करून टाकायचे, किंवा मग कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच केला तरी पण माप एकच बसते. आता हे आपल्या काही कामाचं नाही, कारण ते आपल्याला कटिंगमध्ये घ्यायचं आहे. तर समोरच्या बाजूने आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची 3 इंचाची आणि इकडच्या बाजूला कमरेकडच्या बाजूला 2.5 इंचाची घ्यायची. नॉर्मल 2.5 जरी माप सरळ काढून घेतलं तरी पण चालते. आणि नंतर मग आपल्याला लाईन आखून घेतली क्रॉसमध्ये तरी पण चालते. थोडासा आकार व्यवस्थित द्या. आपण जेव्हा कात्रीने कट करतो तेव्हा आकार व्यवस्थित येऊन जातो. तर आता इथपासून आपल्याला कटोरी घ्यायची. 6.25 इंच घ्या, 6.5 घ्या किंवा 6 घ्या, कारण छातीचं माप बघूनच आपल्याला हे करायचं. 40 छातीचं आहे पण 6.5ची पण कटोरी व्यवस्थित बसते किंवा 6ची पण व्यवस्थित बसते. तर मी दोघांच्या मध्ये 6.25 घेतले आणि मी एक वरती लाईन आखून घेते 6.25 वर. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे इथपासून 1 इंचाचा वरती आणि याला गळ्याला आकार द्यायचा आहे गोल. गोल गळ्याला आकार दिल्याच्या नंतर आपल्याला नॉर्मल क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. आता एक कटिंगमध्ये एकदम व्यवस्थित होऊन जाईल. आपल्याला मोंढ्याला पण आकार द्यायचा आहे. आता नॉर्मल खाली उतरलं तरी पण चालते. अशा पद्धतीने एकदम सिंपल कटिंग आहे कटोरी ब्लाऊजची. काहींना काय वाटतं ज्यावेळेस मोठा ब्लाऊज असेल तर आपल्याला कटिंग करता येईल का, तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काहीच अवघड नाही. कटोरी जशी वाढवायची त्याच पद्धतीने आपण कटिंग करायची. म्हणजे कशी वाढवायची, समजा इकडच्या बाजूने 1.5 इकडे 1.5 मी तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे. जसं आपण छोटं माप कट करतो त्यानुसारच आपण मोठं पण माप कट करायला येतं. काहीच कमी जास्त नाही, फक्त माप लक्षात ठेवायची आणि त्यानुसार आपल्याला कटिंग करायची. तर ह्या मापापासून मी अर्धा इंच, अर्धापेक्षा थोडंसं खाली उतरले, नीट लक्षात घ्या. अर्धा इंचापेक्षा थोडंसं खाली उतरले. आता आपण अगोदर पाठीमागचा भाग कट करणार आहोत आणि इथं थोडंसं टच द्यायचं, म्हणजे आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये लक्षात येऊन जाते की आपला गळा कुठपासून आहे. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. तर अगोदर पाठीमागच्या भागाचं क्लिअर करून घेऊ. तर आता पाठीमागच्या भागामध्ये आपण गळा हा ठेवणार आहोत 8 इंचाचा, कारण कस्टमरच्या याच्यानुसार आहे. 8 इंचाचा गळा ठेवल्याच्या नंतर आपण खाली 3 इंच घेणार आहोत आणि याला गोल असा आकार द्यायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग होते. काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा. अशा पद्धतीने पाठीमागचा भाग हा एकदम बरोबर झालाय. आता आपली क्रॉस पट्टी पण निघली. एखाद्याला ब्लाऊज घातल्याच्या नंतर ब्लाऊज जर खाली उतरत असेल तर आपण जे गळ्याचं माप घेतलंय समजा 6 इंच किंवा 6.5, तर हे माप आपण 5.5 वर टाकलं तरी पण बसते. आता आपल्याला समोरचा मोंढा कमी करायचा आहे, तर आपण हा भाग कट करणार आहोत. अशा पद्धतीने 40 साईजची कटिंग झाली. तर आपल्याला आता वाढवायचं कसं तर आपण ते बघणार आहोत. याच्यामध्ये मी कुठं कमी जास्त करते हे तुम्ही लक्षात घ्या. मी पेपर पूर्ण आहे तसंच टाकलाय, कुठेही कमी काहीच करणार नाही, कारण जे माप आहे कस्टमरचं एकदम बरोबर आहे. अशा पद्धतीने हा एक भाग काढून झालाय. आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये फक्त 1 इंच जास्त घ्यायचं आहे, बाकीचं आहे तसंच ठेवायचं आहे, कारण क्रॉस पट्टी ही दोन्हीकडून दाबली जाते. हे थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलंय, कमी पडायला नको ह्या बाजूने. आता आपण हे अशीच कटोरी घेऊ आणि नंतर मग आपण क्रॉस पट्टी नंतर आपण 1 इंच त्याच्यामध्ये ऍड करू, म्हणजे जवळजवळ इथपर्यंत येते. तर थोडंसं कमी पडेल, तर आपण नंतर ॲडजस्ट करून घेऊ. आता आपण हा भाग ठेवूया. जिथे आपल्याला कपडा ॲडजस्ट होतो अशा ठिकाणीच आपण सगळ्याची कटिंग करून घ्यायची.
बघा खूप व्यवस्थित आले. आता आपल्याला क्रॉस पट्टी आपल्याला कटोरीमध्ये कसं वाढवायचं आहे नीट लक्षात घ्या. आता मला याच्यामध्ये अजून बाही पण कटिंग करायची, तर कुठे ॲडजस्ट होईल अशा हिशोबाने मला ठेवावं लागणार. थोडंसं आपल्याला तिरकं पण ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ठेवू आपण. तर इकडच्या बाजूने 1.5 इंच जास्त आतमध्ये येते, तर आपण कडून आखून घेऊया.